आणि आता पाहूयात लोकसभेचा धुरळा। रत्नागिरी रायगडमधील प्रचार सभांना भास्कर जाधवांची दांडी। भास्कर जाधवांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चा सुरू। ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वागचौरेंवर जमीन हडपल्याचा आरोप। जमिनी हडपणाऱ्यांना निवडून देणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भाऊसाहेब वागचौरे यांच्यावर निशाणा। ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटलांकडून परस्पर विरोधी आचारसंहिता भंगाची तक्रार। निवडणूक आयोगाची दोघांनाही नोटीस। सभेमध्ये पैसे देऊन गर्दी जमवल्याचा ओमराजेंचा आरोप, तर ओमराजेंचा तेरणा हॉस्पिटलबाबतचा आरोप चुकीचा, अर्चना पाटलांची तक्रार। सुप्रिया सुळेंनी माझी विचारपूस केल्याची बातमी खोटी। सुप्रिया सुळेंनी काहींना खोटी बातमी करण्यास सांगितलं। जय पवारांचा सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप। महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आंबेगावच्या दौऱ्यावर। बागडी गावामध्ये जेसीबी मधून फुलं उधळत स्वागत। विनोद पाटील संभाजीनगर लोकसभा लढवण्यावर ठाम। फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची विनोद पाटलांची माहिती। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या 6 सभा होणार। धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन 24 एप्रिल ते 2 मे दरम्यान मोडनिंब, करमाळा, सांगोला, दहिवडी, फलटण आणि अकलूजमध्ये सभा होणार। राहुल गांधींची 24 एप्रिलला सोलापूरमध्ये सभा। महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी सभा होणार। बिश्नोई गँगच्या नावे फोन करत जितेंद्र आव्हाडांकडे पैशांची मागणी, अन्यथा सलमान खान सारखं प्रकरण करण्याची धमकी।